आगामी येणारे सण, विशेषतः रमजान ईद, गुढीपाडवा, छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी, छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या अनुषंगाने धुळे जिल्ह्याची तयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आज आम्ही आमच्या अधिकाऱ्याची बैठक घेतली. शांतता समितीचे बैठकीचे सदस्य आणि ज्येष्ठ नागरिक की पर्सन्स यांची सुद्धा चर्चा केली आहे. धुळे जिल्ह्यातलं सामाजिक सौहार्दाचं वातावरण अतिशय चांगलं आहे, परंतु ज्या काही उपाययोजना पोलीस विभागाच्या वतीने करणं अपेक्षित आहे त्या सर्व आम्ही केल्या आहेत. नागरिकांना आवाहन केलं आहे आणि माझी आपल्या प्रसार माध्यमांनाही विनंती आहे, त्या माध्यमातून नागरिकांना विनंती आहे की कृपया कोणत्याही अफवावर, विशेषतः सोशल मीडियाच्या पोस्टवर विश्वास ठेवू नका. त्याची शहानिशा करा. विनाकारण इतर ठिकाणामुळे किंवा खोट्या पोस्टमुळं आपल्या भागातील, आपल्या शहरातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. पोलीस दलाची पूर्ण तयारी आहे. आम्ही सक्षमपणे समर्थ आहोत सर्व गोष्टींना फेस करण्यासाठी. विशेषतः कोणी कोणती पोस्ट व्हायरल केली तर त्याचा पाळेमुळे खोदून काढून त्याच्यावर कारवाई करण्याचं आमची टेक्नॉलॉजी सक्षम आहे. माझी नागरिकांना विनंती आहे, आव्हान आहे की कोणत्याही अशा गोष्टीला बळी पडू नका आणि आपल्या गावाचं वातावरण शांततेत राहील याचा आपण प्रयत्न करा.